पतलो सर्वात मेहनती घेऊन आल्याला दमदाटी आम्हाला ते भेटले ते आम्ही इथे थोडं साफ करून घेऊन चाललोय, कारण की एवढं वजा कुठं फिरवणार, अजून तर भरपूर फिरायचं आहे. म्हणून इथं थोडी साफसफाई करून कचरा बाहेर काढून, हा कारण की हा वेस्ट आहे, हा आपण घेणार नाही, म्हणून साफसफाई करून थोडे घेऊन जातो. तुम्ही खाता का? तुम्ही खाता कोंब? मित्रांनो ही बघा, ही पण भाजीच आहे, म्हणजे एक प्रकारचा मशरूम सेम अंड्यासारखा आहे ना. ते एवढ्या वर आलोय आणि मोठू पतलं कुठं हरवलेत का माहिती. त्यांना शोधण्याचा एक आमचा सिक्रेट कोड आहे, तुम्हाला सांगतो. झाड कसलं आहे मित्रांनो माहिती आहे का तुम्हाला? ओळखा बघू कसलं आहे. आणि आहे आलूचं झाड. आलूच्या झाडावर तर ते काय ठेवलेत नाही, माकडं नाही बघा कसं सत्यानाश करून टाकला, पूर्ण खाली पडलेत, पूर्ण आलूची वाट लावून ठेवली, जिकडे तिकडे आलू चालू पडलेत, त्या माकडांनी फांद्या बिंद्या तोडलेत पूर्ण. आणि हे बघा आलू, 2 आलू भेटलेत. एक नंबर टेस्ट. आणि एक फल भेटला इथं, पेरू. आणि ते पेरू पडले तर तुम्हाला असं वाटत असेल की पेरू आहेत, पण आहेत हुंब. बघा ही आहे लोथ, याची पण भाजी केली जाते, पण आता सध्या आता ते पूर्णपणे अशी खुललेली आहे. जेव्हा नवीन नवीन येते तेव्हा त्याची भाजी केली जाते. आणि कुठे कुठे तर मी असं ऐकलं का ती कापून आणि सुकवून पण ठेवतात आपल्या भाजीसाठी. तर तुम्ही मित्रांनो एक अजून एक भाजी भेटली, हा बघा डिंडा, लाल डिंडा. तुम्ही गाणं ऐकलंच असेल डिंड्याचं. जी राहिली मित्रांनो ती म्हणजे आलीम, त्याची काय आपल्याला उठसूट कधी भेटणार नाही, ज्याच्या नशिबात त्यालाच भेटते. आणि इथं आपल्याला भेटले तशीच म्हणजे मिलती जुलती छत्री आहे ही, काय आलीम नाही छत्री. हा बघा मित्रांनो, हा एक डिंडा आपण जो घेतला आधी तो लालवाला, आणि हिरवावाला डिंडा, त्याची पण भाजी केली जाते. आणि आमचा शेवटचा स्टॉप. तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता आज आमचा झाला कोटा फुल. आता आम्ही इथूनच रिटर्न घरी चाललोय घरी. आणि जाता जाता आम्हाला काहीतरी दिसलं बघा, एक नंबर घरटा बघा कुठं बनवलं पक्ष्यांनी, या 2 वेलीच्या मध्येच. सध्या पक्षी नाही त्याच्यात, तर जाऊ दे, त्याला हालचाल नाही करताय, त्याला येऊ दे. फायनली आम्ही घरी आलो. आणि जे आम्हाला पाहिजे होतं म्हणजे ॲक्च्युली आलीम ती तर नाही भेटली आम्हाला, वेल आंबाडी सुद्धा नाही भेटली, ते तुम्हाला दाखवू नाही शकत. आहे भेटली असती पण आम्ही ते शोधलं आणि त्याच्यावर लक्ष नाही दिलं. आम्ही फक्त गेलेलो बांबूसाठी. आणि इथं काम चालू आहे.